ग्लोबल मालअब्झॉर्प्शन सिंड्रोम. ग्लोबल मालअब्झॉर्प्शन सिंड्रोम बघण्याच्या आधी लेट्स सी क्लिनिकल अप्रोच टू मालअब्झॉर्प्शन. तर आपण कसं इव्हॅल्युएट करणार आहेत, इव्हॅल्युएशनचं स्टेप काय. तर सगळ्यात पहिल्यांदा वी हॅव टू कन्फर्म द डायग्नोसिस दॅट इट इज मालअब्झॉर्प्शन. वी हॅव टू कन्फर्म इट क्लिनिकली प्लस इन्व्हेस्टिगेशन इज नीडेड. आता डायग्नोसिस आपण कन्फर्म केलं आहे, नंतरनं आपण बोललो की काय की इट इज मालअब्झॉर्प्शन. मग आपल्याला डिसाईड करायचे किंवा कन्फर्म करायचे की ते ग्लोबल आहे म्हणजे मल्टिपल न्यूट्रियंट डिफिशियन्सी आहे का ते सिलेक्टिव्ह आहे म्हणजे सिंगल न्यूट्रियंट डिफिशियन्सी आहे. ठीक आहे, आता आपण केलं कन्फर्म की सपोज ते ग्लोबल आहे किंवा सपोज ते सिलेक्टिव्ह आहे. मग नंतरनं आपल्याला बघायचं की त्याची इटिओलॉजी काय, त्याचं कॉजेस काय. तर ल्युमिनल असू शकतं, म्युकोसल असू शकतं किंवा पोस्ट म्युकोसल असू शकतं. तर मालअब्झॉर्प्शनचे क्लिनिकल फीचर्स कोणते. तर सिस्टीम वाईज आपण बघू. तर सिस्टीम वाईज सगळ्यात पहिल्यांदा GIमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टायनलमध्ये सपोज ऑस्मॉटिक डायरिया आहे. तर आपल्याला माहिती आहे ऑस्मॉटिक डायरिया लार्ज क्वांटिटीमध्ये, सो ऑब्व्हियसली साईट इज स्मॉल इंटेस्टाईन, ड्युरेशन मोर दॅन 4 weeks विच मीन्स इट इज क्रोनिक. स्टूल ऑस्मॉटिक गॅप पण जास्त असतो. इम्प्रूव्ज ऑन फास्टिंग आणि मोस्ट कन्सिस्टंट सिम्पटम आहे. कशाची मोस्ट कन्सिस्टंट सिम्पटम आहे, मालअब्झॉर्प्शनचं. नेक्स्ट इज फॅट मालअब्झॉर्प्शन. सपोज फॅटचं मालअब्झॉर्प्शन झालं असेल तर आपल्याला स्टिटोरिया दिसणार आहे. कार्बोहायड्रेटचं झालं असेल तर ॲबडॉमिनल ब्लोटिंग अँड डिस्पेप्टिक सिम्पटम्स. जर प्रोटीनचं मालअब्झॉर्प्शन झालं असेल तर फाऊल स्मेलिंग स्टूल्स, असायटिस अँड एडिमा प्रेझेंट असतं. आणि मालअब्झॉर्प्शनमध्ये अनएक्सप्लेन्ड वेट लॉस पण असतो. हे झालं गॅस्ट्रोइंटेस्टायनल सिस्टीममधले क्लिनिकल फीचर्स. मस्क्युलोस्केलेटलमधलं कुठले क्लिनिकल फीचर्स असू शकतात. तर सपोज फॅट मालअब्झॉर्प्शन झालेलं आहे ड्यू टू इम्पेअरमेंट इन विटॅमिन डी अँड कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन. सो विटॅमिन डी कॅल्शियमच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये इम्पेअरमेंट असल्यामुळे फॅटचं मालअब्झॉर्प्शन होतं. तर ते कुठल्या कंडिशनमध्ये, तर टेटनी होऊ शकतं, फ्रॅक्चर्स होऊ शकतात आणि बोन पेन होऊ शकतं. हे काय आहेत, हे मालअब्झॉर्प्शनचे क्लिनिकल फीचर्स असू शकतात इन मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम. क्युटिनियस मॅनिफेस्टेशनमध्ये सपोज विटॅमिन B12 किंवा नायसिनचं डिफिशियन्सी असेल तर हायपरपिगमेंटेशन होणार. विटॅमिन सीचं डिफिशियन्सी असेल तर पेरिफॉलिक्युलर हिमोरेज, कर्ली हेअर्स आणि स्पायरल हेअर्स असतात. विटॅमिन Kच्या डिफिशियन्सीमध्ये ब्रुसिबिलिटी आणि इकायमोसिस होतं. झिंक अँड इसेन्शियल फॅटी ॲसिडच्या डिफिशियन्सीमुळे ॲक्रोडर्मेटायटिस होऊ शकतं. विटॅमिन Aच्या डिफिशियन्सीमुळे फॉलिक्युलर हायपरकेराटोसिस आणि सिलियाक हे झालं क्युटिनियस मॅनिफेस्टेशन, जे की आपण आत्ता डिस्कस केलेत. आणि मिसलेनियसमध्ये काय येणार आहे, ॲनिमिया होऊ शकतो ड्यू टू इंटेस्टायनल मालअब्झॉर्प्शन. जर डिस्टल पॅथॉलॉजी असेल तर विटॅमिन B12 डिफिशियन्सी, जर प्रॉक्झिमल पॅथॉलॉजी असेल तर फोलेट अँड आयर्न डिफिशियन्सी. ठीक आहे. त्यानंतर सपोज आता विटॅमिन B12 किंवा ईची डिफिशियन्सी असेल तर पेशंटला पेरिफरल न्यूरोपॅथी आणि अटॅक्झिया होतं. जर फक्त विटॅमिन B12ची डिफिशियन्सी असेल तर ग्लोसायटिस, चिलॉसिस आणि सोमेटायटिस होतं. विटॅमिन Aच्या डिफिशियन्सीमध्ये पेशंटला नाईट ब्लाइंडनेस होऊ शकतं आणि झिरोप्थॅल्मिया होऊ शकतं. अजून काय, तर किडनी स्टोन्स पण होऊ शकतात मालअब्झॉर्प्शनमुळे. तर नॉर्मल फिजिओलॉजीमध्ये काय, तर ऑक्झॅलेट प्लस कॅल्शियम कंबाईन होऊन ते काय होतात, एक्सक्रीट होतात. हे नॉर्मल फिजिओलॉजी आहे. पण सपोज मालअब्झॉर्प्शन झालं असेल तर फॅटी ॲसिड प्लस कॅल्शियम असणार आहे. ते काय होणार आहे, फ्री ऑक्झॅलेट इन दी गट प्रेझेंट असतं. मग ऑक्झॅलेट काय होणार आहे, ऑब्झर्व होणार इन कोलॉन. आणि कोलॉनमध्ये ते ऑक्झॅलेट ऑब्झर्व झाल्यामुळे आता काय आपल्या बॉडीमध्ये आलं आहे, सो ते कुठून एक्सक्रीट होणार आहे, युरिनमधून. सो ऑक्झियुरिया होतं. आणि मग ऑक्झियुरिया आपल्याला माहिती आहे ऑक्झॅलेट कुणाला बाइंड होतं, कॅल्शियमला. सो कॅल्शियम ऑक्झॅलेट स्टोन्स फॉर्म होतात. किडनी हे एक किडनी स्टोन्स फॉर्म होतात इन मालअब्झॉर्प्शन. ठीक आहे. आता कुठले असे सिम्पटम्स आहेत जे मालअब्झॉर्प्शनमध्ये आपल्याला दिसत नाहीत, तर ते काय, ॲबडॉमिनल पेन, कॉन्स्टिपेशन आणि फीवर. सो सपोज पेशंट आला आपल्याकडे विथ दी कंप्लेन ऑफ ॲबडॉमिनल पेन, फीवर, कॉन्स्टिपेशन, सो ते मालअब्झॉर्प्शनचे सिम्पटम्स नाही आहेत. कुठले सिम्पटम्स होते, हे जे आत्ता आपण डिस्कस केले हे सिम्पटम्स, त्याच्यानंतर हे सिम्पटम जे आपण डिस्कस केले ते आपल्याला मालअब्झॉर्प्शनमध्ये दिसू शकतं. तर मालअब्झॉर्प्शन आहे, सगळे क्लिनिकल फीचर्स आपण बघितले. तर त्याचे डिफरन्शियल्स आपण काय कन्सिडर करू शकतो, म्हणजे सिमिलर सिम्पटम्स कुठल्या अदर डिझिजेसमध्ये प्रेझेंट असतात. तर आपल्याकडे आहे TB मध्ये आपल्याला माहिती आहे काय असतं, पेशंटला वेट लॉस होतं, डायरिया होतो आणि एडिमा आणि असायटिस होतं. दिज आर सिमिलर सिम्पटम्स टू दॅट ऑफ मालअब्झॉर्प्शन. नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये काय, प्रोटीन लॉस होतो आणि ऑब्व्हियसली प्रोटीन लॉस झालं तर एडिमा, असायटिस होऊ शकतं.
होतं. सो इट हॅज सिमिलर सिम्टम्स दॅट ऑफ मालअब्झॉर्प्शन. ठीक आहे, आपण बघितले सगळे क्लिनिकल फीचर्स डिस्कस केले. आणि मालअब्झॉर्प्शनमध्ये पहिलं आपण काय बोललो, जर पेशंटला मालअब्झॉर्प्शन आहे तर ते कन्फर्म करा डायग्नोसिस. कसं कन्फर्म करणार आहे डायग्नोसिस? आपण कन्फर्म करतो क्लिनिकली प्लस इन्व्हेस्टिगेशन्सने. ठीक आहे, आणि मग त्यानंतर आपण काय करणार आहे, ग्लोबल आहे का सिलेक्टिव्ह आहे ते बघणार आहे. नंतर आपण काय बघणार आहे की त्याची इटिओलॉजी काय, आणि आपण क्लिनिकल फीचर्स बघितलं. सो क्लिनिकली करायचं ना आपल्याला. सो क्लिनिकली हे सगळे जर सिम्पटम्स असतील तर क्लिनिकली डायग्नोज झाले की ते मालअब्झॉर्प्शन आहे. इन्व्हेस्टिगेशन्सने आपण कसं डायग्नोज करू शकतो, तर सगळ्यात फर्स्ट काय तर फॅट माल ॲब्झॉर्प्शन टेस्ट. सो फॅटच्या माल ॲब्झॉर्प्शन टेस्टसाठी कुठली टेस्ट आहे, तो क्वांटिटेटिव्ह टेस्टमध्ये गोल्ड स्टँडर्ड कुठली टेस्ट असते, तर इट इज 74 hour fecal फॅट टेस्ट. नॉर्मल इज लेस दॅन 7 ग्रॅम पर डे, ॲबनॉर्मल इज मोर दॅन ऑर इक्वल टू 7 ग्राम पर डे. ठीक आहे, तर ह्याच्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, टेस्ट करण्याच्या आधी 3 consecutive डेजला पेशंटला 100 ग्रॅम पर डे डायटरी फॅट द्यावं लागणार. हे झालं क्वांटिटेटिव्ह टेस्ट. परत एकदा फॅट माल ॲब्झॉर्प्शन टेस्टमध्ये गोल्ड स्टँडर्ड टेस्ट कुठली आहे, तर 72 hour fecal फॅट टेस्ट. नॉर्मल लेस दॅन 4, ॲबनॉर्मल मोर दॅन ऑर इक्वल टू 7. नॉर्मल लेस दॅन 7, ॲबनॉर्मल मोर दॅन ऑर इक्वल टू 7. ठीक आहे, आता हे झालं क्वांटिटेटिव्ह टेस्ट. क्वालिटेटिव्ह टेस्ट जी की बेडसाईड रॅपिड टेस्ट आहे, ह्याच्यामध्ये आहे सुडान 3 and 4 ऑइल रेड ओ स्टेन्स. हे झालं फॅट माल ॲब्झॉर्प्शनसाठी. आता कार्बोहायड्रेट माल ॲब्झॉर्प्शनसाठी काय, पहिली गोष्ट तर फॅट माल ॲब्झॉर्प्शनसाठी आपल्याला क्लिनिकली काय दिसतं तर स्टिटोरिया आहे. आपल्याला कार्बोहायड्रेट माल ॲब्झॉर्प्शनमध्ये काय दिसणार आहे की पेशंटला ॲबडॉमिनल ब्लोटिंग होते आणि डिस्पेप्टिक सिम्पटम्स दिसून येतात. तर टेस्ट कोणते आहेत, तर टेस्टसाठी बेस्ट आणि मोस्ट स्पेसिफिक टेस्ट कुठली आहे तर डी झायलॉस टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, जे पेंटॉस मोनोसॅक्राइड्स आहे ते आपण पेशंटला देतो. हे काय करणार आहे, एन्झाईम डायजेशन बायपास करणार आहे. तर आपल्याला बेसिकली काय करायचं, ह्या टेस्टचं प्रिन्सिपल काय तर असेच दी स्मॉल इंटेस्टाईन म्युकोसल इंटिग्रिटी फक्त ऑब्झॉर्व करेन की आपल्याला माहिती आहे की हे जे आहे आपण दिलेलं पेंटॉस मोनोसॅक्राइड ते कुठं ऑब्झॉर्व होणार आहे, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये ऑब्झॉर्व होणार आहे. सो स्मॉल इंटेस्टाईन म्युकोसल इंटिग्रिटी बघण्यासाठी आपण हे चेक करणार आहे. तर प्रोसिजर कशी आहे, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार, 25 ग्रॅम डी झायलॉस देणार आहे ओरली आफ्टर फास्टिंग. अर्ली मॉर्निंगमध्ये आपण देणार. मग आपल्याला युरिन कलेक्ट करायचं आहे, एंटायर युरिन कलेक्ट करायचं आहे फॉर 4 to 6 hours. आणि मग काय करणार आहे, आपण युरिनरी डिझायलॉसची लेवल चेक करणार. आता आपण काय बोललो, आपण दिलं आहे पेंटॉस मोनोसॅक्राइड्स, पर्टिक्युलरली काय दिलं आपण, हे दिलं आहे डिझायलॉस दिलं आहे. तर जर स्मॉल इंटेस्टाईनची म्युकोसल इंटिग्रिटी चांगली असेल तर मग हे जे डिझायलॉस आहे ते अब्झॉर्व होणार आहे. जर चांगले नसेल तर ते अब्झॉर्व नाही होणार. तर सपोज स्मॉल इंटेस्टाईन म्युकोसल इंटिग्रिटी चांगली आहे, सो डिझायलॉस हे काय झालं, अब्झॉर्व झाले की ऑब्व्हियसली एक्सक्रीट कुठून होतं, युरिनमधून. सो युरिनमध्ये जर मोर दॅन 4.5 ग्रॅम पर 5 hour युरिन जर असेल, ही क्वांटिटी असेल मोर दॅन 4.5 ग्रॅम डिझायलॉसची लेवल असेल तर इट इज नॉर्मल, विच मीन्स आपल्याला काय माहिती आहे की स्मॉल इंटेस्टाईन म्युकोसल इंटिग्रिटी चांगली आहे. पण मग ॲबनॉर्मल कधी असतं, वेन इट इज लेस दॅन 4.5 ग्रॅम. ह्यानी काय समजतं आपल्याला की स्मॉल इंटेस्टाईन म्युकोसल पॅथॉलॉजी असू शकते, सच एज सिलिॲक, विपल्स आणि ट्रॉपिकल स्प्रू. आता ही जी टेस्ट आहे, कुठली टेस्ट आहे, डी झायलॉस टेस्ट, जी की कशासाठी यूज केली जाते कार्बोहायड्रेट माल ॲब्झॉर्प्शनसाठी. तर ही फॉल्स पॉझिटिव्ह कधी असू शकते, तर स्मॉल इंटेस्टाईन इटिओलॉजी नाही आहे, दुसरी कुठली तरी इटिओलॉजी ज्याच्यामुळे ते फॉल्स पॉझिटिव्ह झाले. तर कधी होती ती, आपण काय बोललो की स्मॉल इंटेस्टाईन इंटिग्रिटी जर चांगली असेल तर युरिनमधून एक्सक्रीट होणार आहे, बरोबर. पण सपोज रिनल फेलियर झालं असेल तर ऑब्व्हियसली एक्सक्रिशन नीट नाही होणार, आणि एक्सक्रिशन नीट नाही झालं तर ऑब्व्हियसली झायलॉसची लेवल कमी असणार आहे इन युरिन. सो हे फॉल्स पॉझिटिव्ह झालं, रिनल फेलियर. दुसरं काय, रॅपिड इंटेस्टायनल ट्रान्झिट. आता रॅपिड इंटेस्टायनल ट्रान्झिट कधी असतं, ज्यावेळेस पेशंटला हायपरथायरॉइडिझम असेल किंवा वॉमिटिंग होत असेल त्यावेळेस जे इंटेस्टायनल ट्रान्झिट असतं ते रॅपिड असतं. मग त्यावेळेस पण काय ॲब्झॉर्प्शन होऊ शकणार नाही, कारण की कमी टाईम आहे ना, रॅपिड ट्रान्झिशन होते, कमी टाईम भेटतो ॲब्झॉर्प्शनसाठी, सो ॲब्झॉर्प्शन होणार नाही आहे.
हे एक फॉल्स पॉझिटिव्ह असू शकतं. दुसरं काय आहे तर स्मॉल इंटेस्टाईल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ. आता बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ झालं आहे, त्याच्यामुळे काय होणार आहे, डिझायलॉस जे आपण दिलं होतं पेशंटला ओरली, ते डिझायलॉस बॅक्टेरिया जे आहे स्मॉल इंटेस्टाईनमधले जे ओव्हरग्रोथ झालेले बॅक्टेरिया आहेत ते ह्याला काय करणार आहे, ते युटिलाइज करणार आहे, फर्मेंट करणार आहे. सो ऑब्व्हियसली हे फॉल्स पॉझिटिव्ह होणार आहे. आणि नंतर काय असायटिसमध्ये काय आपण पेशंटला डिझायलॉस दिलं आहे, पण हे डिझायलॉस थर्ड स्पेसमध्ये जाऊन बसतं आहे, ते युरिनमध्ये एक्सक्रीड होत नाही आहे. आणि आपण काय बोललो, पॉझिटिव्ह टेस्ट कधी असते, ज्यावेळेस लेस दॅन 4.5 ग्राम असेल त्यावेळेस. ठीक आहे, हे झालं कशासाठी, डिझायलॉस टेस्ट कार्बोहायड्रेट मालअब्झॉर्प्शनसाठी. नंतर आहे लॅक्टोज H2 ब्रेड टेस्ट. ही काय कधी असते पॉझिटिव्ह टेस्ट, ज्यावेळेस H2चं लेवल मोर दॅन 20 ppm असेल त्यावेळेस. आणि हे कशासाठी आपण यूज करतो, फॉर लॅक्टोज मालअब्झॉर्प्शन किंवा लॅक्टेज डिफिशियन्सी, जे की आपण आधी डिस्कस केलं होतं. ठीक आहे, हे लॅक्टोज H2 ब्रेड टेस्ट झालं. नंतर लॅक्ट्युलोज H2 ब्रेड टेस्ट पण आहे. हे काय आहे तर लॅक्टोलोज जे असतं ते काय होतं, मेटाबोलाइज होतं इन दी लार्ज इंटेस्टाईन टू प्रोड्यूस दी H2. ठीक आहे, म्हणजे सपोज आपण पेशंटला लॅक्ट्युलोज दिलं तर हे लॅक्ट्युलोज जे आहे ते लार्ज इंटेस्टाईनमध्ये मेटाबोलाइज होणार आहे. ठीक आहे का. पण सपोज आता आपण केली ही टेस्ट, ठीक आहे, तर अर्ली पीक असेल लेस दॅन 90 मीटर, तर हे आपल्याला काय सांगते की स्मॉल इंटेस्टाईन बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ झालेली आहे. म्हणजे त्यांना काय बोलायचं आहे की लार्ज इंटेस्टाईनमधले जे बॅक्टेरिया असतात तेच बॅक्टेरिया काय करणार आहे, लॅक्ट्युलोजला मेटाबोलाइज करणार आहे. आता लार्ज इंटेस्टाईनमध्ये हे लॅक्ट्युलोज जाण्यासाठी आपल्याला 90 मिनिट्स तरी लागतात, मोर दॅन 90 मिनिट्स लागतात. ठीक आहे, सो जर सपोज लेस दॅन 90 मिनिट आहे, विच मीन्स ते कुठे मेटाबोलाइज होते, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये. मग आपल्याला हे इंडिकेट करतं की पेशंटला स्मॉल इंटेस्टाईन बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ झालेली आहे. अर्ली पीक लेस दॅन 90 आणि नॉर्मल किती असतं, मोर दॅन 90 मिनिट्स, विच मीन्स हे लार्ज इंटेस्टाईनमध्ये मेटाबोलाइज होतं आहे. ठीक आहे, हे लॅक्ट्युलोज H2 ब्रेड टेस्ट झाली. अजून एक टेस्ट झालं, कार्बोहायड्रेट टेस्ट झाले, लॅक्ट्युलोज कार्बोहायड्रेट टेस्ट झाली आपली, फॅट मालअब्झॉर्प्शन टेस्ट झाली. आता प्रोटीन मालअब्झॉर्प्शन टेस्टमध्ये आपण काय बोलतो, पॅन्क्रियाटिक इन्सफिशियन्सी असेल तर आपण स्टूल इलॅस्टेज आणि कायमोट्रिप्सिनची टेस्ट करू शकतो. जर प्रायमरी इंटेस्टायनल लिम्फॅन्जायटिस असेल तर फिकल अल्फा 1 अँटीट्रिप्सिन टेस्ट करू शकतो. ठीक आहे, हे झाली टेस्ट फॉर फॅट, फॉर कार्बोहायड्रेट, फॉर प्रोटीन. आता असे कोणते डिझिजेस आहेत जे बायोप्सीनेच फक्त डायग्नोस होतात आणि ते पण 100% डायग्नोसिस होतं, तर ते कोणते डिझीज आहेत, फर्स्ट इज विपल्स डिझीज, सेकंड इज अ बीटा लिपोप्रोटीनिमिया अँड थर्ड इज अ गॅमा ग्लोबिनिमिया. ओके, हे काय होतात, हे फक्त बायोप्सीने डायग्नोस होतात, ते पण 100% डायग्नोसिस होतं. ठीक आहे, आता असे कोणते टेस्ट आहेत जे ऑप्सुलंट टेस्ट आहेत फॉर मालअब्झॉर्प्शन. सो फॅटच्या मालअब्झॉर्प्शनसाठी वी हॅव ॲसिड सिटोक्राइट टेस्ट अँड C14 ट्रायोलिन ब्रेड टेस्ट. कार्बोहायड्रेट मालअब्झॉर्प्शनसाठी लॅक्टोज टॉलरन्स टेस्ट आणि प्रोटीनसाठी प्रोटीन मालअब्झॉर्प्शनसाठी C13 एग व्हाईट ब्रेड टेस्ट, जे काय की फिनॉल अँड क्रिसॉल इन युरिन डिटेक्ट करणार आहे. ठीक आहे, सो हे जे टेस्ट आहेत हे टेस्ट ऑप्सुलंट टेस्ट आहेत, नो मोर यूज्ड टेस्ट आहेत फॉर मालअब्झॉर्प्शन. आता आपल्याकडे एक न्यूअर टेस्ट आहे फॉर मालअब्झॉर्प्शन. ते कोणती टेस्ट आहे तर NIRA नीरा टेस्ट, नियर इन्फ्रारेड रिफ्लेक्टंट ॲनालिसिस. ठीक आहे, हे झालं. आता विटॅमिन B12ची मालअब्झॉर्प्शन जर झालं असेल तर वी हॅव स्चिलिंग्स टेस्ट. तर स्चिलिंग्स टेस्ट काय तर ह्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. फेज 1मध्ये आपण काय करणार आहे, 1000 मायक्रोग्रॅम ऑफ अनलेबल विटॅमिन B12 देणार आहे इंट्रामस्क्युलरली टू सॅच्युरेट दी स्टोर्स. आता दिला आपण किती, इंट्रामस्क्युलरली दिला आपण विटॅमिन B12. मग नंतर परत आपण ओरली 1 मायक्रोग्राम देणार आहे रेडिओ लेबल विटॅमिन B12 आणि मग विटॅमिन B12चं लेवल आपण चेक करणार आहे इन युरिन. जर लेस दॅन 7% असेल तर पॉझिटिव्ह टेस्ट आहे आणि माल अब्झॉर्प्शनची इटिओलॉजी आहे. जर 7 to 10% असेल तर इट इज नॉर्मल. ठीक आहे, आता हे फेज 1 समजलं, ज्याच्यामध्ये आपल्याला समजेल की ते माल अब्झॉर्प्शन आहे का नॉर्मल आहे. फेज 2मध्ये आपण काय करणार आहे, इंट्रेन्सिक फॅक्टर द्यायचं आणि जर ते मोर दॅन 10% झालं तर मग प्रिकॉशियस अनिमिया आहे. नंतर ना आहे अँटीबायोटिक दिलं, मोर दॅन 10% असेल तर स्मॉल इंटेस्टाईन बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ झालेली आहे. आणि जर आपण पॅन्क्रियाटिक एन्झाईम दिलं आणि मोर दॅन 10% असेल तर इट इज क्रोनिक पॅन्क्रिटायटिस. ओके, सो म्हणजे आपल्याला डिटेक्ट करायला इटिओलॉजी कोणती आहे त्यासाठी आपण पर्टिक्युलरली ते देणार आहे.